जसं ज्याचं कर्म असेल तसं फळ भेटत असतं. म्हणून लक्षात ठेवा, अनितीच्या धनामध्ये तो कली प्रवेश करत असतो. मग फक्त कलीनं परीक्षितीच्या पायाला स्पर्श केला, कली आतमध्ये शरीरामध्ये प्रवेश केला आणि तिथून पुढे मात्र त्या ठिकाणी वागणं बिघडलं. कशावरून? परीक्षितीचं एकच चूक झाली. कशावरून? ऐका, तो परीक्षिती भ्रमण करत असताना पेटीकडे लक्ष गेलं. त्या पेटीमध्ये एक मुकुट होता, तो जरासंधाचा मुकुट होता. भीमानं बऱ्याच दिवसापासून तो पेटीमध्ये दडून ठेवला होता. ते मुकुट काढला बाहेर आणि मुकुट मात्र त्या ठिकाणी सोन्याचा परीक्षिती राजानं डोक्यावर घातला. तर त्या धनामध्ये कली बसलेला होता. कलीनं आतमध्ये प्रवेश केला. तो मात्र अनितीच्या धनाचा मुकुट घालून राजा परीक्षिती भ्रमंती करता गेला. जंगलामध्ये शिकार करू लागला, अनेक ठिकाणी जाऊ लागला. पण मात्र जात असताना राजा परीक्षितीला तहान लागली. आता पाणी कुठून आणायचं? राजा परीक्षितीने विचार केला, गंगा वाहते, पण राजाने जर वाहत्या गंगेतलं पाणी पिलं तर त्या राज्यामध्ये दुष्काळ पडत असतो. म्हणून राजाने वाहत्या गंगेतलं पाणी पिऊ नये. मग आता पाणी मागायचं कोणाकडे? मग ते पाणी पिण्याकरता मात्र एका ठिकाणी एका कुटियेमध्ये गेला. गेल्याच्या नंतर राजा परीक्षिती तिथे पोहोचले तर मात्र श्रमिक ऋषी त्या ठिकाणी तपश्चर्या करत होते. श्रमिक ऋषी तपश्चर्या करत असताना एकदा राजा परीक्षितीने आवाज दिला, हे ऋषी मुनी, आम्हाला पाणी पाहिजे. एक नाही, दोन नाही, हालायला तयार नाही. दुसऱ्यांदा आवाज दिला, तिसऱ्यांदा आवाज दिला, पण मात्र श्रमिक ऋषी त्या ठिकाणी तप करत होते, ध्यानामध्ये मग्न होते. त्यांचं काही लक्ष तिकडे गेलं नाही. राजा परीक्षितीला राग आला, कारण जरासंधाचा मुकुट डोक्यावर होता. रागानं क्रोधायमान झाला. बघितलं, अरे मी राजा परीक्षिती असताना सुद्धा मात्र हे गुरुवर्य, हे जे काही श्रमिक ऋषी आहेत ते उठत नाहीये. किती अहंकार असेल. त्या अहंकाराच्या जोरावर राजा परीक्षितीने इकडे तिकडे पाहिलं तर एक साप पडलेला होता. तो मेलेला सर्प उचलला आणि श्रमिक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला. टाकल्याच्या नंतर तिथून राजा परीक्षिती निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर श्रमिक ऋषींचे पुत्र शृंगी ऋषी त्या ठिकाणी आलेत. शृंगीनं ते सगळं बघितलं. कोणी माझ्या पिताश्रींच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प मात्र टाकला असावा. राग आला शृंगीला, माझ्या पिताश्रींची चेष्टा कोणीतरी केली असावी. कोणीतरी मात्र त्या ठिकाणी हा सर्प टाकलेला असावा. पण ज्याने कोणी हा सर्प माझ्या पिताश्रींच्या गळ्यात टाकलाय त्याला 7 दिवसाच्या आत मरण येणार. 7 दिवसांनी तो मरणार हे ठरलं. ठरल्याच्या नंतर राजा परीक्षितीला श्रमिक ऋषींचा जो काही शिष्य होता त्या शिष्याने येऊन सांगितलं, अरे शृंगी ऋषींनी तुला श्राप दिला. श्रमिक ऋषींनी शृंगी ऋषींना सांगितलं, म्हटले अरे जरी तू माझा पुत्र असलात पण श्राप देताना जरा विचार करायचा होता. जो परीक्षिती राजा अख्ख्या राज्यातल्या लोकांची सेवा करतोय, कितीतरी दुःखापासून बऱ्याच लोकांना निवारण केलंय, असा श्राप तू द्यायला नको होता. आता काय करायचं? श्राप दिला होता. राजा परीक्षितीला श्रमिक ऋषींच्या शिष्याने येऊन सांगितलं की तुम्ही 7 दिवसांनी मरणार आहात. त्यावेळेला राजा परीक्षितीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. 7 दिवसांनी मरणार आहेत, 7 दिवसांनी मरणार आहेत म्हणून पाणी नाही आलं. अरे हा मुकुट डोक्यावर होता, एवढ्या मोठ्या महात्म्यांच्या गळ्यामध्ये मी सर्प टाकला, त्या शृंगी ऋषींनी एवढे 7 दिवस तरी का दिले मला? आत्ताच मेलो असतो तर बरं झालं असतं असं राजा परीक्षितीला वाटलं. परीक्षिती दुःखी झाला. परीक्षितीला खंत वाटायला लागली. राजा परीक्षिती एका नदीच्या काठावर जाऊन बसलेले आहेत आणि बसलेले असताना त्या ठिकाणी सगळ्याचा त्याग राजा परीक्षितीनं करायला सुरुवात केली. शौनक ऋषी त्या ठिकाणी आलेले आहेत, सूत मुनी त्या ठिकाणी आलेले आहेत. सूत मुनींना बघितलं, सूत मुनींना बसण्यासाठी आसन दिलं आणि मग मात्र सूत महर्षी मुनी त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि राजा परीक्षितीला मात्र त्या ठिकाणी उद्धार करायचा आहे. मग कशाने उद्धार होईल? मग मात्र त्या ठिकाणी इंद्रदेव तिथं आलेत. इंद्रदेवाने शौनिकांना आणि सूत मुनींना सांगितलं, ही जी भागवत कथा यांना सांगू नका, यांना जर मरणापासून मुक्त करायचं असेल तर मी स्वतः अमृत घेऊन आलोय, तुम्ही अमृत घ्या, त्यांनाही द्या. तेव्हा सूत मुनींनी सांगितलं, मला अमृताची गरज नाहीये, ज्यांना वाचवायचे त्यांना विचार, घेतो का? त्यावेळेला राजा परीक्षितीला विचारलं, हे अमृत तुम्ही पिणार का, प्राशन करणार का? तेव्हा मात्र त्या ठिकाणी राजा परीक्षितीने सांगितलं, मला अमृत पिऊन मला काही जगावं वाटतंय असं नाहीये, मला हे अमृत नकोय,
मला भागवतासारखं अमृत पाहिजे, याच्या पलीकडे मला काही नको आहे. श्रीमद भागवत कथा अमृत आहे. आणि मग सूत मुनींनी श्रीमद भागवत कथा राजा परीक्षितीला सांगायला सुरुवात केली. ते 7 दिवस मात्र राजा परीक्षितीला ऐकायचे आहे. शौनकजी ऋषी अनेक प्रश्न मात्र त्या ठिकाणी सूत मुनींना विचारतात की भागवत काय आहेत. नवे नवे या भागवताने कुणाकुणाचा उद्धार झालेला आहे. या श्रीमद भागवत कथेमध्ये कुणाकुणाचे अवतार आपल्याला पाहायचे आहेत. आणि मग मात्र त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आमच्या सूत मुनींनी सांगायला सुरुवात केलेली आहेत. हे जे भागवत आपल्याला श्रवण करायचं आहे ते साधं नाही आहेत. त्या भागवतामध्ये 24 अवतार भगवान परमात्म्याचे सांगितलेले आहेत. एक एक अवतार आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहेत. पण तत्पूर्वी आपण सगळेजण टाळी वाजून भगवंताचं भजन म्हणूयात. सगळ्यांनी टाळी वाजवायचे, गोड भजन म्हणायचं आहे. ते का मेरी लगी शाम संग प्रीत दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या